इथून सुरुवात करायचं. ओ ए बरोबर बाही लांबी अधिक अर्धा इंच. हां, इथून काय करायचं, ओ पासून एपर्यंत बाही लांबी किती आहे बघायचं. बाही लांबी अधिक अर्धा इंच. बाही लांबी 5 आहे, अधिक अर्धा 5.5. एच्या पुढं तुमच्या इच्छेनुसार 1 इंच ते 1.5 इंच एवढं अंतर घ्या आणि मोडपट्टी रेषा काढा. ओ पासून बी पर्यंत 2.5 इंच ते 4 इंचच्या दरम्यान म्हटले. त्यात बाही लांबी 5 किंवा 5पेक्षा कमी असेल तर 2.5 इंच घ्या. बाही लांबी 6-7 इंच असेल तर 2.25. बाही जशी वाढेल तसं थोडं थोडं वाढवायचं. कसं वाढवायचं आहे हे आपल्या ब्लाऊजच्या बाहीमध्ये दाखवलेलं आहे, ते बघा. म्हणजे तुम्हाला हा चेंजेस कळेल. बाही वाढली की हे ओबीचं अंतर वाढवायचं आहे. आता किती घ्यायचं आहे, 2.5. यानंतर काय करायचं बघा, बिंदू बी पासून ए पासून सरळ उभी रेषा काढा. बिंदू बी पासून पण एक सरळ उभी रेषा, ए पासून पण एक सरळ उभी रेषा आणि एच्या पुढं 1 ते 1.5 इंच एवढं अंतर घ्या आणि काय काढा, मोडपट्टी रेषा काढा. इथून पुढं माप टाकायचं आहे बीसीचं. बीसीचं माप टाकत असताना मोंडा उंची प्लस 1.5 इंच घ्यायचं. मोंडा उंची कुठली, आत्तापर्यंत जे आपण ब्लाऊज कट केले ना त्याची मोंडा उंची किती होती, 5.5, हो की नाही. त्या 5.5 मध्ये 1.5 इंच वाढवायचं. 5.5 आणि 1.5 किती झालं, 7 झालं. 5.5 आणि 1.5 किती झालं, 7. मग 7 घ्यायचं. प्रत्येकाची मोंडा उंची वेगळी असेल, हो की नाही. मोंडा उंची बॉडीप्रमाणे बदलणार आहे. आता मोंडा उंची 5.5 आहे, त्याच्यात 1.5 वाढवलं तर 7 होते. जर मोंडा उंची 6 असेल, 1.5 वाढवलं तर 7.5 होते. मोंडा उंची 5 असेल, 1.5 इंच वाढवलं तर किती होणार, 6.5 झालं. मग हे अंतर किती आहे ते बघायचं आणि टाकायचं. मोंडा उंची कुठली, आत्ता आपण जे प्रॅक्टिससाठी ब्लाऊज कट केले त्याच्यातली मोंडा उंची 5.5, त्याच्यात 1.5 वाढवलं आणि बीसीचं अंतर टाकलं. त्याच्या खाली 1.5 इंच काय घ्यायची, शिलाई माया. एडी बरोबर हाफ दंडगेराचं माप टाकायचं. ए पासून खाली डी पर्यंत हाफ दंडगेरा आहे 5.5. हाफ दंडगेरामध्ये काही वाढवायचं नाही आहे, हाय तेवढंच घ्यायचं आहे. मग 5.5. इथं बिंदू डी, ए पासून डी पर्यंत हाफ दंडगेराचं माप. इथून अंदाजे तिरपी रेषा काढायची अशी आणि डी पासून खाली शिलाई मायासाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. हे असं, त्याच्या खाली पण तिरपी रेषा काढा. सीडी जोडा आणि सीडी या तिरप्या रेषेवर पाकळी ऑब्लिक ज्योताकार काढा. ओसी जोडा, सीडी जोडा आणि सीडीच्या खाली 1.5 इंच एवढं अंतर घेऊन शिलाई माया रेषा काढा. ओसी जोडा आणि ओसी या तिरप्या रेषेखाली, ओसी या तिरप्या रेषेवर पाकळी ऑब्लिक ज्योताकार काढा. कसा काढायचा तो बघा. ह्या रेषेचं सेंटर काढायचा. या रेषेचं काय काढायचं, सेंटर. इथून वरती अर्धा इंच घ्यायचं आणि ह्याच्या पुढं अर्धा इंच घ्यायचं. हा आकार काढत असताना इथं जोडायचं आहे, हे वरती गोलाकार म्हणून जोडायचं. परत हा आकार घेत असताना इथून घ्यायचं, ह्या सेंटरपासून पुढं घ्यायचं अर्धा इंच, वर घेऊन ह्याला जोडून टाकायचं. बघणार ना कसं, अगदी बघतच राहू. तसेच आकृती कट करा. काय जसं आपण ब्लाऊज कट करताना पण केलं होतं की नाही तसं करायचं. हे कट करून टाकायचं. त्यानंतर हा जो आकार आहे तिथनं सुद्धा काय करायचं आहे, हा एवढा कट करून टाकायचा. एवढी आकृती कट झाल्यानंतर बिंदू ओ, बिंदू सी आणि बिंदू डी खाली शिलाई मायरेषेवर खाच घ्या. किती खाच झाल्या, 3. इथे एक खाच घ्यायची, इथे एक खाच घ्यायची आणि इथे एक खाच घ्यायची. यानंतर वरचे फक्त 2, आता एकच आहे कारण एक बाही कट केली मी, 2 असतात ना, 2 बाही घेतल्यानंतर वरचे फक्त 2 पदर पकडा आणि आतला पाकळी ऑब्लिक ज्योताकार कट करा. हा असा आकार कट करायचा आहे. हे बघा कशी छान बाही तयार झाली. ह्याला म्हणतात साधी हाफ बाही. कुठली बाही, साधी हाफ.